नाशिक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे यांचा कर्दनकाळ। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजू माप यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस सोहेल शेख मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने गुप्त माहितीद्वारे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर, उपपोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस नाईक विनायक जगताप, अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, विशाल गोसावी, मुद्देसर शेख, दत्ता सोनवणे, दीपक मुंढे, वनविभाग अधिकारी उमेश वावरे, अक्षय म्हात्रे, सागर ढोले, ग्रामस्थ यांच्या मदतीने 3 आरोपी शेख इरफान, अंजुम पीर मोहम्मद वय वर्ष 54, अफजल अहमद अशफाक अहमद वय वर्ष 35 राहणार मालेगाव यांच्याकडून बंदुका, जिवंत काडतुसे, कोयता, लोखंडी चाकू, सोलर प्लेट, कुऱ्हाड, होंडा कंपनीची 4 चाकी गाडी असे एकूण मुद्देमाल 6,40,000चा जप्त करण्यात आला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 2/2024 हत्यार कायदा कलम भारतीय 3-25-4-25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर करत आहेत। दिनांक 2/1/2024 रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशयित CRV कार ही हातीमध्ये फिरत आहे। त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या गाडीला कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं। तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडती घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्याराचे कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतले जे लोक आहेत त्यांना दाखवता आलं नसल्याने त्या गाडीतले जे 3 लोक होते शेख इरफान, अफजल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक या लोकांवर आर्म्स ॲक्ट प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारवाई त्या अनुषंगाने चालू आहे। सर, ते हत्यारं कुठल्या उद्देशाने आणलेले आहेत? त्या अनुषंगानेच आता पुढचा तपास चालू आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।